नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MCQ पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले मराठी व्याकरण, शब्दांच्या जाती या विषयांचे 220 प्रश्नांचे व्हिडिओ तसेच या प्रश्नांचे PDF डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे। मित्रांनो, यापूर्वी देखील आपणास 30 प्रश्नांच्या स्वरूपात शब्दांच्या जाती या विषयावर व्हिडिओ दिले होते, परंतु या व्हिडिओमध्ये 220 प्रश्नांचे एकत्रितरित्या एक संच म्हणून आपणास सादर करत आहे। सुरू करूया MCQ पोलीस भरती मराठी व्याकरण शब्दांच्या जाती। ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा। विनिमयवाचक। आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा। प्रथम पुरुष। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? क्रियापद। खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे? नर्मदा। मार्च नंतर एप्रिल महिना येतो। अधोरेखित शब्दाची जात कोणती? शब्दयोगी अव्यय। 50 या शब्दाची जात ओळखा। विशेषण। आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा। शूर। पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला या वाक्यातील व या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। समुच्चय बोधक। खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। दगडापरीस वीट मऊ। तुलनावाचक। तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हे मूळतः कोणते नाम आहे? सामान्य नाम। खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा। ते। गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? धातुसाधित नामाचे। मुलांनो गोंगाट करू नका क्रियापदावरून कोणता बोध होतो? आज्ञा। आणि व शिवण्य नी आणखी या शब्दावरून प्रकार ओळखा। समुच्चय बोधक। माणसापरीस मेंढर बरी या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा। शब्दयोगी। सूर्य ढगामागे लपला अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा। शब्दयोगी अव्यय। आणि या शब्दाची जात सांगा। उभयान्वयी अव्यय। नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? विशेषण। कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? आपण आत यावे। या गावात बरेच नारद आहेत। ठळक शब्दाची जात ओळखा। सामान्य नाम। सर्वनामांचे मुख्य प्रकार किती? 6। चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा। आवृत्तीवाचक। पुढीलपैकी अव्ययसाधित क्रियापद विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? पुढची गल्ली। अरे रे, बापरे, शी हे कोणत्या अव्ययाशी संबंधित आहे? केवल प्रयोगी अव्यय। अबब, केवढी गर्दी ही। अबब या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। आश्चर्यदर्शक। खालीलपैकी सामान्य नाम कोणते? आमराई। झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? अनुकरणदर्शक। आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली
या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? उभयान्वयी अव्यय. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. विकल्पबोधक. दिलेल्या नामाचा प्रकार पर्यायातून निवडा. वात्सल्य. भाववाचक नाम. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. गोपाळ वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळविल. विशेषनाम. प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात? नामे. खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. अथवा. म्हणजे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? स्वरूप बोधक. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मनुष्यत्व. खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला. उद्देशबोधक. माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द आहे. सार्वनामिक विशेषण. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय ओळखा. शब्दयोगी. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ताजमहाल ही अतिसुंदर इमारत आहे. विशेषनाम. खालीलपैकी विशेषनाम कोणते ते ओळखा. हिमालय. तो खुर्चीवर बसला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अकर्मक. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. गरिबी. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? धैर्य. राम सावकाश धावतो क्रियाविशेषण आहे. रीतिवाचक. खारट या शब्दाची जात ओळखा. विशेषण. चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? भाववाचक नाम. अबब, अरेच्चा, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत? केवलप्रयोगी अव्यय. अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शाब्बास, असेच यश पुढेही मिळव. प्रशंसादर्शक. काही पक्षीच उडू शकतात वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा. अनिश्चित संख्यावाचक विशेषण. गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक क्रियापद. त्याने बैलास मारले या वाक्यातील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणात काय म्हणतात? नामे. आईने मला कडू औषध दिले अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. गुण. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सभोवार हिरवळ पसरली होती. स्थलवाचक. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य. खाली दिलेल्या शब्दापैकी मुत्सद्दी या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते? चतुर. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात? केवल प्रयोगी. पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. वर. नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 3. घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद
या शब्दाची शब्दजाती ओळखा. क्रियाविशेषण अव्यय. साप माझ्या समोरून गेला. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण. हापूस आंबा फार गोड आहे. हे कोणते विशेषण आहे? गुणविशेषण. अबब केवढा हा उंच मनोरा या वाक्यातील अबब हे कोणते अव्यय आहे? केवल प्रयोगी. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. शक्य क्रियापद. मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? संयुक्त क्रियापद. पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा. मी. माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. सार्वनामिक विशेषण. डोंगर या शब्दाची जात ओळखा. नाम. मराठीत मूळ सर्वनामे किती? 9. तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. हळू. या अव्ययांचा प्रकार ओळखा आणि पण किंवा. उभयान्वयी अव्यय. सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली या वाक्यात विशेषण ओळखा. जबरदस्त. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना काय म्हणतात? क्रियाविशेषण. जे चकाकते ते सर्वच सोने नसते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता? संबंधी. क्रियापदांचे मुख्य प्रकार किती? 2. नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास टिंबटिंब असे म्हणतात. सर्वनाम. तऱ्हेवाईक राजा हे खालीलपैकी काय आहे? गुणविशेषण. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा. वागणे. खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. पर्वत. क्रिया सांगणारा शब्द म्हणजे काय? क्रियापद. सुधा आणि राधा खेळत होत्या त्या वाक्यातील आणि या शब्दाची जात ओळखा. उभयान्वयी अव्यय. वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? शब्दयोगी अव्यय. यातील सामान्य नाम ओळखा. शाळा. नामांचा वारंवार उच्चार होऊ नये म्हणून त्या नामाबद्दल जो शब्द योजला जातो त्याला काय म्हणतात? सर्वनाम. हा, ही, हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? दर्शक सर्वनामे. पुढीलपैकी सकर्मक क्रियापद कोणते? पुढीलपैकी सकर्मक क्रियापद कोणते? मी पेरू खातो. पुढीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्यय नाही? आणि. अरे रे अजिंक्य रहाणे आऊट झाला. अरे रे या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शोकदर्शक. पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. परीस. तुलनावाचक. शब्दांच्या 8 जातींपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. विशेषण. मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. अकर्मक. जर, तर हे काय आहे? उभयान्वयी अव्यय. चौपदरी
या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. वर. पाणी दिले म्हणून झाडे जगली या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे? परिणामबोधक. खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. येता का आपण शिकारीला? आपण. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण. शब्दयोगी अव्यय. परमेश्वर सर्वत्र असतो वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. सर्वत्र. खालीलपैकी कोणत्या जातीला विकारी असे म्हणतात? क्रियापद. मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? 8. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. सौंदर्य. ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. चांगली. आई मुलाला हसवते कोणते क्रियापद आहे? प्रयोजक. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. हरिण खूप जलद धावते अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. रीतिवाचक. शब्दयोगी अव्यय ओळखा. माझ्या शाळेपुढे मैदान आहे. पुढे. नदी हे कोणते नाम आहे? सामान्य नाम. घोडा हा प्राणी जलद पळतो या अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण. खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखा. दुहेरी रंग. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. भाववाचक. पुढील 4 शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. गंगा यमुना. त्याला हे काय आहे? सर्वनाम. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. नाम. द्विगुणित आनंद यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तीवाचक संख्या विशेषण. खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता? ग्रह. चालणे हा उत्तम व्यायाम आहे अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. धातुसाधित नाम. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. अथवा. तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियापद. व, आणि, किंवा, परंतु या शब्दाची जात कोणती? उभयान्वयी अव्यय. खालीलपैकी वाक्यातील सर्वनाम ओळखा. येता का आपण शिकारीला? आपण. पुढीलपैकी भाववाचक नामाचा पर्याय ओळखा. गोडवा. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी क्रियापद. इथे, आज, पुढे, मागे ही कोणती क्रियाविशेषणे अव्यय आहेत? सिद्ध. जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम. चूप, चुपचाप, गुपचूप, गप ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? मौनदर्शक. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? आपण.
योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. किंवा, अथवा, वा, की ही टिंबटिंब आहेत. विकल्पबोधक उभयान्वय अव्यय. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. पुढील वाक्यासाठी योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा. टिंबटिंब. किती उंच मनोरा आहे? अबब. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. अधोरेखित शब्दाची जात सांगा. विशेषण. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. हा. मुलांनो, तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम कोणते आहे? द्वितीय पुरुषी अनेकवचन. खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही? हिमालय. आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा. आवृत्तीवाचक. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. पौरुषत्व. पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्य. भाववाचक नाम. चाकू मुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे? शब्दयोगी. मी परीक्षेला आलेलो आहे. सर्वनाम ओळखा. मी. अरेरे, हा शब्द कोणता आहे? अविकारी. सुधीर हुशार मुलगा आहे. या वाक्यातील विशेषण काय? हुशार. वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? आवृत्तीदर्शक. बापरे, तो पहा वाघ. बापरे या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आश्चर्यदर्शक. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. परिणामबोधक. खालील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा. गुणविशेषण. वारा फार जोराने वाहत होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण अव्यय. या वाक्यातील क्रियापद ओळखा. गणेश नुकताच घराबाहेर पडला. पडला. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. या वाक्यातील जमदग्नी हे काय आहे? सामान्य नाम. वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. मांजर झाडावर चढते. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. शब्दयोगी. नीलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा. काळा. बसला या शब्दाची जात ओळखा. क्रियापद. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते? संयुक्त क्रियापद. खालील 4 शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. मन. खालीलपैकी विकारी नसलेली शब्दांची जात ओळखा. क्रियाविशेषण. खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. मुलगा चांगला खेळतो. चांगला. खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते? क्रियाविशेषण हे अव्यय नाहीत. खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्याविशेषण आहे? चौपट. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. पुढीलपैकी सामान्य नाम कोणते? नदी. शाब्बास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे?
केवल प्रयोगी. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही. पण या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. न्यूनत्व बोधक. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? भाववाचक नाम. हा मुलगा हुशार आहे. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. दर्शक सर्वनाम. पुढील वाक्यातील सर्वनामाचा पर्याय ओळखा. खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते. ती. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? स्वतः. आई मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रयोजक क्रियापद. खालीलपैकी एक शब्दाची जात नाही. संधी. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा. उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन. उभा. भाववाचक नाम ओळखा. मित्रत्व. उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सामान्य नाम. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. त्याने सुरेल गाणे गायले. त्याने. मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. संयुक्त क्रियापद. खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता? राष्ट्र. हा, ही, हे सर्वनामांचे प्रकार सांगा. दर्शक सर्वनाम. गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत? विशेष नाम. परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात सर्वत्र हे कोणते क्रियाविशेषण आहे? स्थलवाचक. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सिंह हा शूर प्राणी आहे. सामान्य नाम. आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. पुरुषवाचक. शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे? विशेषण. खालील प्रश्नात दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सुधा घाईघाईने जात होती. अकर्मक क्रियापद. 12 राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा. संख्यावाचक. खाली दिलेल्या वाक्यातील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे? सूर्य ढगामागे लपला. उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. विशेषण. तिने सारे धान्य निवडून ठेवले यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय. श्रीमंती, शांतता, सौंदर्य, शहर या 4 शब्दातील सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. शहर. शाब्बास, माधवी तू पोलीस झालीस. केवल प्रयोगी अव्यय. वाहने सावकाश चालवा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. क्रियाविशेषण. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. संबंधी. खालीलपैकी विशेषनाम कोणते आहे? सरस्वती. मुलांनो, सर्वजण रांगेत उभे रहा. क्रियापदाचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी. तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सर्वनाम विशेषण ओळखा. तो. आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? स्थलवाचक. नागपुरी या शब्दाचे विशेष ओळखा. नामसाधित विशेषण.
खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. मुलगा. लवकर या शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण. मी सिंहगड पाहिला या वाक्यात मी काय आहे? सर्वनाम. पुढील वाक्यातील नाम ओळखा. काय सुंदर देखावा आहे हा. देखावा. अबब किती मोठा साप आहे. यातील अबब हे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय. खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते? रस्ता. मुले अभ्यास करतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? स्वार्थ. लिहित आहे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? संयुक्त क्रियापद. जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरण पसरली. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. शब्दयोगी. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो? भाववाचक नाम. मला सातारी पेढे आवडतात. वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. नामसाधित विशेषण. मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा टिंबटिंब बाहेर पडतो. उद्गार. भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? भोळेपणा. नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 3. खालील शब्दातील विशेषनाम कोणते? सूर्य. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. न्यूनत्व बोधक. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा. उभयान्वयी. चालतो हे काय आहे? क्रियापद. जो येईल तो पाहिल या वाक्यातील जो, तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम. तो हे काय आहे? सर्वनाम. खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. माणसाने सदा हसतमुख राहावे. सदा. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा. मी. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मनुष्यत्व. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तुम्ही सर्वजण इथेच थांबा. सर्वनाम. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला असे म्हणतात. विशेषण. टिंबटिंब केवढी गर्दी ही या वाक्याअगोदर योग्य केवल प्रयोगी अव्यय वापरा. अबब. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण 50,000+ बिग MCQ प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल. धन्यवाद.